नमस्कार, श्री प्रकाश पेंडसे सर. मी आपल्याला या नाडी ग्रंथांच्या कार्यशाळेच्या संदर्भात आज दिनांक 6 नोव्हेंबर 2011 साली आपण या इथे एका चर्चेमध्ये भाग घेऊया आणि आपला नाडी ग्रंथांच्या बद्दलचा अनुभव आणि आपला आणि नाडी ग्रंथांच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बद्दल निर्माण झालेली काही जी चर्चा त्याच्याबद्दलचे आपले अनुभव मला ऐकून घ्यायचे. पेंडसे सर, तुमची नाडी ग्रंथांची ओळख माझ्या अंदाजाने माझी आणि आपली ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेच्या पासून होती. साधारण 1995 सालच्या सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला ह्या गणपतीनी दूध प्यायलं वगैरे काही बातम्या अशा येत होत्या, त्याच सुमाराला आपटे प्रशालेमध्ये आपली माझी भेट झाली होती. त्यावेळेला मला जवळजवळ 70-80 अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घेराव वगैरे घातला होता आणि त्यावेळेला बऱ्याच काही मजा झाल्या. त्याच्याबद्दल थोडस आम्हाला सुरुवातीला सांगणार का? हो, तुम्हीच तर मला भेटला होता तिथं आणि त्यावेळेला मी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाला जात होतो आणि ते जात असताना तिथं माझं नेहमी त्यांच्याशी श्रद्धा आणि अंधश्रद्धेवरती वाद व्हायचे आणि दाभोळकरांशी सुद्धा माझे 1-2दा वाद झालेले होते. प्रश्न असा आला की त्या दिवशी आपलं तिथं मीटिंग आहे हे मला कळल्यानंतर मी आणि माझे दोस्त कुलकर्णी आम्ही 2 जण तिथं आलेलो होतो आणि त्याच्या आधी डॉक्टर बोरकरांनी, गिरम्यांनी आणि घाटपांडेंनी 3 जणांनी हे नाडी भविष्य अमुक आहे तमुक आहे हे सगळं कसं बोगस आहे याच्यावरती चर्चा आमची चालली होती. नेमके त्याच वेळेला तुम्ही आतमध्ये आलात आणि डॉक्टर बोरकरांनी आपली सगळ्यांची ओळख करून दिली आणि तिथे ज्या वेळेला थोडी वादावादी झाली तेवढे आपण विचारलं की बाबा इथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किती लोक आहेत. त्यावेळेला मी तुम्हाला मोजून सांगितलं की इथं अंदाजे 20 लोक आलेले आहेत आणि तिथं तुमची माझी ओळख झाली. नंतर मी आपल्या घरी आपल्याला भेटायला आलो. तुमची आणखीन ह्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्याध्यक्ष आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या संदर्भात काय चर्चा व्हायची? ते दरवेळेला अंधश्रद्धा, प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धाच आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते नेहमीच सगळ्या गोष्टी हिंदुत्वाच्या ज्या आहेत किंवा धार्मिक आहेत या सगळ्या बोगस आहेत अशा पद्धतीनं ते मांडायचे. त्याच्यामध्ये बोरकर वगैरे हे लोक सगळे सायन्सचे ग्रॅज्युएट असल्या कारणाने ते त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मांडायचे आणि माझा तिथंच त्यांच्याशी वाद व्हायचा की तुम्ही विशिष्ट अनुभवावरती बोलू नका, तर योग्य निर्णय घेऊन विचार करून बोला. आणि त्यावेळेला भविष्य कसं खोटं आहे वगैरे वगैरे याच्यावरती अनेक चर्चा व्हायच्या आणि त्या ह्याच्यात नाडी भविष्यावरती एकदा चर्चा निघाली. प्रकाश पेंडसे सर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी मोठ्या प्रमाणात नाडी ग्रंथांच्यावर विविध लेख लिहिले, विविध ठिकाणी चर्चा केल्या आणि माझ्याशी प्रदीर्घ पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामधून आणि विशिष्ट चर्चांमधून असं माझ्या लक्षात आलं की ह्या नाडी ग्रंथ पाहण्याकरताची जी मिनिमम एक गरज असते ते म्हणजे त्या ग्रंथांचा अनुभव घेणं. ते अनुभव न घेताच फक्त तर्कावर म्हणून आणि विज्ञानाच्या काही वेगवेगळ्या विशिष्ट संज्ञा वापरून नुसतंच असं असू शकत नाही ह्या एका तर्कावरच ते तोडून धरत होते. तर तुम्ही त्यांच्याशी बोलला तसं तर मगाशी म्हणला, तर त्यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांच्याबद्दल ते काय म्हणत होते आणि तुम्ही त्यांना काय करत होत असं थोडंसं आम्हाला तुमच्या मधला संवादाच्या बद्दल सांगा. आपलं ज्या वेळेला आपटे प्रशालेत भाषण झालं आणि त्या दिवशी खरं खोटं करायचं वगैरे हे चाललेलं होतं, त्यावेळी मी कुलकर्ण्यांनी आपला घरचा फोन नंबर घेतला. आपल्याला आपल्या सीताफळबाग कॉलनीमध्ये आपल्या मेवण्यांच्या घरी आम्ही दोघं भेटायला आलो कारण लवकरच आम्ही मद्रासला जाणार होतो आणि मद्रासला जाताना मी माझ्या दोन्ही मुलांचे थंबप्रिंट घेऊन गेलेलो होतो कारण प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कुठल्या याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही असा माझा स्वतःचा एक
म्हणजे हे पद्धत होती. म्हणून मी ते घेऊन गेल्यानंतर मला असं आढळून आलं की ज्या ज्या गोष्टी त्यांनी म्हणजे तिथं बघायला गेलो त्या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंतपणे वेगळ्या पद्धतीनं सांगितल्या की ज्या सगळ्या सत्य होत्या. आणि त्यावेळेला तिथं 95च्या त्या एंडला तिथं सर्वसाधारणरित्या हिंदी जाणणारी लोक नव्हती. तर माझे एक मित्र श्री जोशी नावाचे त्यांना तमिळ व्यवस्थित येत होतं, कारण ते अनेक वर्ष मद्रासमध्येच राहिलेले होते. म्हणून आम्ही त्यांना घेऊन गेलेलो होतो. आणि त्यांनी ज्या वेळेला त्यांच्याशी डिस्कशन करून त्या नाडी भविष्यात ते सांगत होते त्याचं सगळं भाषांतर करून आपण सांगितलं इंग्लिश आणि इंग्लिश मध्ये. तर त्यावेळेला ते जोशींनी सगळं मला हिंदीमध्ये समजून सांगितलं, कारण त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी आणि तमिळ या चारही भाषा व्यवस्थित येत होत्या. त्यानंतर मला असा अनुभव आला की त्यांनी सांगितलेल्या जवळजवळ 90% जास्ती गोष्टी या सत्य होत्या जुन्या. आता पुढचा अनुभव भविष्य भूत झाल्याशिवाय आपण सांगू शकत नाही. नुसतंच काही नाही की अहो ते अमुक होणार होतं मग ते आज का नाही झालं, ते 10 वर्षांनी होणार असेल तर ते तुम्ही आज कशी अपेक्षा करता. या दृष्टीनं मग मी तिकडून आल्यावर अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ह्याला गेलो. तिथं गेल्यानंतर तिथं मी हा विषय मांडला की बाबा हे सगळं सत्य आहे, अमुक अमुक हे आलेलं आहे. परंतु तिथं ते लोक मान्य करायला तयार नव्हते. नेमके पुढच्या शनिवारच्या मीटिंगला डॉक्टर दाभोळकर आले आणि त्यांनी असं तऱ्हेनं हे मांडलं की ते लोक काय तुमची आधी माहिती घेतात आणि मग ते तुम्हाला 70-80 प्रश्न विचारतात आणि मग त्याच्यावरनं तुम्हाला सांगतात. त्यावेळेला मी डॉक्टरना चॅलेंज दिला. म्हणजे डॉक्टर मला मान्य की ते लोक खोटे आहेत, पण म्हटलं महत्वाचं एक लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा आहेत की जुन्या लोकांनी जे काही कार्य करून ठेवलेलं आहे ते कार्य फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला चॅलेंज देतो की मी एक मनुष्य असा घेऊन येतो की तो तुम्हाला 2 फुसके पानं शुद्ध लेखन सांगेल, एक इंग्रजी आणि एक मराठी. काना, मात्रा, इकार, उकार, वेलांटी काहीही न चुकता त्या माणसांनी ते कम्प्लीट केलं पाहिजे. मी पुढचं मी पेन्शनर आहे, मी कायम फुकट तुमच्या बरोबर काम करीन. त्यावेळेला दाभोळकर गडबडले आणि ते म्हणाले जाऊ दे आता त्याच्यावरती डिस्कशन नको. या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांची नेहमी पद्धत अशी आहे की ज्यावेळी अंगावरती येतं त्यावेळी ते पळ काढतात. म्हणजे दरवेळेला ते म्हणतात काय की बघू करू जरूर जाऊ, पण ते जात नाही किंवा अशा तऱ्हेच्या ह्या पळवाटा ते काढतात. आता तुम्ही त्यांना बऱ्याच वेळेला कचाट्यात पकडलेलं होतं. मला असं वाटतं की तुमचे एक मित्र प्रकाश घाटपांडे म्हणून होते, त्यांचा थोडासा काही बद्दलचा बोल सांगा. प्रकाश घाटपांडे हे अप्रतिम ज्योतिष जाणतात, कारण म्हणूनच ते ज्योतिष कसं खोटं आहे सांगू शकतात. आणि त्यांची माझी या ज्योतिषाच्या वरनं जी भांडणं झाली त्याच्याच वरनं मैत्री झाली. आणि ते मला नेहमी म्हणायचे छे भविष्यावरती विश्वास ठेवू नका. पुढं कंडिशन अशी झाली की माझ्या मुलाला एकाच वेळेला केंद्रीय उत्पादन शुल्क आणि फायर ब्रिगेड दोन्हीकडच्या इंटरव्ह्यू मध्ये तो पास झाल्या कारणाने त्याला तिथं जॉईन व्हायला जायचं होतं. म्हणून मी पत्रिका मुलाची घेऊन आणि मुलाला घेऊन घाटपांड्यांच्या पोलीस ग्राउंडवरच्या ऑफिस मध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की ही पत्रिका हे चिरंजीव मला नक्की सांगा की माझ्या मुलाचा उत्कर्ष कशात आहे. त्यावेळेला ते म्हणाले अहो तुम्ही माझ्या विरोधात जाताय. म्हटलं जास्ती शहाणपणे करायचं नाही, मला योग्य मार्गदर्शन पाहिजे. त्यांनी अर्धा तास अभ्यास करून त्यांनी सांगितलं की हा मुलगा फायर ब्रिगेड साइडला जाऊ दे, तिथं त्याचा उत्कर्ष आहे आणि ही गोष्ट सत्य झाली.